आणि पूर्ण संघाला पंच 1 मिनिट स्टॉप करायचंय. फ्लॅट लाईट मध्ये काहीतरी प्रॉब्लेम चेक करतील आमचे धनंजयजी चालके. इट्स ओके. तर चला सामन्याला होते सुरुवात. स्ट्राईक एंडला जिथे आपल्याला पाहायला मिळेल करण ठाकूर त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी करेल. गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू भूषण पाटील. लेट्स प्ले. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. पहिला चेंडू ओरपी चेंडू होता. बॉलर्स बॅक टू दी ड्राईव्ह. खेळपट्टीवरती चेंडू राहतोय आणि पहिला चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. डॉट चेंडू हे सुरुवात करतोय गोलंदाज भूषण पाटील. चार षटकाचा सामना. चांगली धावसंख्या करणं खूप गरजेचं असणार आहे नेवाली पाडाला, कारण तेवढ्याच चांगले आणि ताकदीची फलंदाजी आपल्याला समोरच्या संघामध्ये अर्थातच बुरदुल संघामध्ये. नेक्स्ट बॉल संभ्रमित डिलिव्हरी पडल्यानंतर थोडासा आउटस्विंग स्लोअर डिलिव्हरी पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. करणला मात्र संभ्रमित करणारे चेंडू आता फेकतोय गोलंदाज भूषण पाटील. हा चेंडू पुन्हा एकदा आउटस्विंग आणि या चेंडूवरती करण ठाकूरचा आउटसाइड एज आणि पहिला गडी गारद होतो नेवाली पाड्याचा फलंदाज करण ठाकूर बॅक टू द पॅव्हेलियन. तर आपण पाहू शकतो हिंदी हिंदी सॉन्ग लावताना इथे मैदानामध्ये प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट होणं खूप गरजेचं असतं आणि त्याकडे नितांत लक्ष देणं गरजेचं असतं आणि देवराजचं नेहमीच लक्ष असतं आमच्या प्रेक्षकांकडे. खूप ट्रेंडमध्ये आजकाल पाहू शकतो आपण DJ शिवराजला. आणि खेळपट्टीवरती आता फलंदाज नितीन जाधव पाहू शकतो स्ट्राईक एंडला. एक हार्ड हिटर होता परंतु पहिल्या चेंडूवरती नितीन यष्टीच्या मध्ये सापडतोय आणि पंच त्वरित आमच्याकडे इशारा करताय की फलंदाज बाद आहे. नितीन येता क्षणी बाद होतोय शून्यावरती.
रन ठाकूरला. त्यानंतर आपण पाहिलं लेग बिफोरच्या स्वरूपात नितीन जाधवला बाद होताना. दाबने मास्टर ग्रुप शेलारपाडा यांच्याकडून नेवालीपाडा संघाला एक सुवर्ण संधी आहे. 3 षटकार ठोकले तर सतीश दाबने यांच्याकडून 3000चं पारितोषिक. पहिल्या चेंडूवरती पहा एक चिकित सिंगल स्ट्राईक वरती आणतो रोशन जाधवला. हेच तर अनुभवाचे बोल आहेत. खरंच लखन जाधव स्ट्राईक वरती येताच विचार करतोय की आपला जो मेन ट्रम्प म्हणजे मेन फलंदाज आहे हार्ड हिटर रोशन जाधव, त्याला स्ट्राईक वरती आणणं खूप गरजेचं असणार आहे. कारण ऑलरेडी 4 चेंडू षटकातील गेलेले आहेत. त्याने पाहिलं आणि पहिल्या चेंडूवरती एक सिंगल काढून रोशनला स्ट्राईक वरती आणलं. कारण रोशनचा जर इतिहास पाहायला गेला ना तर खूप मोठा इतिहास आहे या मलंगड विभागामध्ये. आपण जर पाहिलं तर रोशनच्या नावावरती आतापर्यंत सगळ्यात जास्त बाईक मलंगड विभागातील पाहायला भेटतील. हा रोशनने सुद्धा डोक्याचा वापर केला आणि शेवटचा चेंडू होता म्हणूनच एक चिकित सिंगल म्हणजेच नेक्स्ट ओव्हरमध्ये स्ट्राईक आपल्यावरती ठेवतो रोशन. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 2 बाद, फक्त 2. सामनावीचा पुरस्कार आपण देत आहोत तेजस ठाकूरला, ज्यानं मेडन ओव्हर्स हाताळलं होतं. ऑल द बेस्ट तेजस नेक्स्ट सामन्यासाठी. बुरदुळ संघाला चांगली सुरुवात करून देताना आपण पाहिलं भूषण पाटीलला 2 विकेट हाताळत फक्त 2च धावा खर्च केल्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आणि आता आपण पाहू शकतो सुधीर पाटीलला गोलंदाजी मार्कवर राईट आर्म फास्ट पाहू शकतो आपण. आणि त्याच्या अगेन्स्ट फलंदाजीला स्ट्राईक वरती रोशन जाधव. बिग बॅटल असणारे मैदानामध्ये सुधीरच्या विरोधात रोशन. अनेक वेळा पाहिले आपण दोघांना समोरासमोर खेळताना, परंतु धावांची खूप गरज असणार आहे रोशनला. सुधीरचा पहिला चेंडू, यस वाईट चेंडू. ओके ओके माफी मागतायत पण होतंय कधी कधी. डॉट बॉल आहे. कुठेतरी रोशनची बॅट कट होती, मात्र झेल जमिनीला दान झालं याचाच अर्थ विकेट किपरने केली आहे मिस्टेक. ही मिस्टेक कितपर्यंत महागात पडेल, कारण रोशन एक खूप मोठा फलंदाज आहे, एक हार्ड हिटर आहे. त्याची बॅट बोलणं खूप गरजेचं आहे, कारण येणाऱ्या 3 षटकामध्ये धावेंची नितांत गरज नेवाली पाडाला. हा चेंडू बहा गुड लाईन स्पॉट वरून टेकअप करतोय. गती पाहायला मिळते आपल्याला या चेंडूवरती. सुधीरकडे खूप गती आहे. खूप मोठं रनअप आणि तेवढीच चांगली तेवढीच वेगवान गोलंदाजी सुधीरची. नेक्स्ट बॉल. हा चेंडू स्लोअर चेंडू होता, परंतु नियंत्रण नाहीये. चेक करतील आमचे पंच. थर्ड अंपायर गोलंदाजाचा रिव्ह्यू पाहू शकतो आपण वाईट साठी. अंपायर स्कोर काय आहे? वाईट. यस आमचे तिसरे पंच इथे डिसाइड करतायत की हा चेंडू वाईट चेंडू आहे. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतोय.
एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत फक्त 3. धीरजच्या गतीला प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे रोशनला, कारण धावा मात्र येत नाहीयेत टीम जय हनुमान नेवाली पाडासाठी. हा चेंडू ओव्हर पिच होता, परंतु मिडल ऑफ द बॅट नाहीये. कुठेतरी रोशन जाधवला सरावाची कमतरता दिसतीये, कारण प्रॅक्टिस मॅन्स परफेक्ट आपण पाहू शकतो. प्रॅक्टिसची कुठेतरी कमतरता नेवाली पाडाला आपल्याला पाहायला मिळाले. प्रथमतः करण, त्यानंतर नितीनला पाहिलं, त्यानंतर रोशन वारंवार बीट होत आहेत, कारण प्रॅक्टिस असणं खूप महत्वाचं कारण आहे. आणि ग्रामीण क्रिकेटचं जर आपण पाहायला गेलो तर या उन्हाळ्याच्या सीझन मध्ये कुठेतरी प्रॅक्टिस कमी करतात, प्रॅक्टिसकडे कमी लक्ष देतात, कारण नाईटचे सामने आपल्याला खेळायला लागतात. लखन जाधव साठी टाकलेला हा संभ्रमित चेंडू बॅटच्या खालून कुठेतरी टेकअप होतोय. निर्धाव चेंडू. हा चेंडू अनुभवाचे बॉल ते आले कामिस, आणि हा ओव्हर पिच चेंडू लखन जाधव यांनी दिलाय लॉंगॉनच्या डोक्यावरून फेकून. आहे तो बिग 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 षटकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. धावांना कुठेतरी आकार लावताना पाहतोय लखन जाधवला. आपले अनुभवाचे बोल मैदानामध्ये झोकताना षटकार ठोकतोय. लगेचच लेंथ कुठेतरी मागे घेतली आणि चांगल्या लेंथ वरती टाकून चांगलं स्पीड पकडल्याने हा येतो शेवटचा डॉट चेंडू. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. जिम्मेदारी घेतणं खूप महत्वाचं असणार आहे रोशनला, कारण 2 षटकं झालेली आहेत आणि धावफलकावरती धावा फक्त 10. गोलंदाजी मार्क पर तिसरा ट्रम्प कार्ड टीम बुर्दुलच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. आदर्श पाटीलला एक अपकमिंग यंगस्टार. पहिला चेंडू आउटसाइड स्विंग आणि खूपच बाहेर आपल्याला पाहायला मिळाला वाईट चेंडू. रोशन थोडासा शफल होतोय आणि बिग हिट करण्याचा प्रयत्न होतोय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण करणं खूप इम्पॉर्टंट असतं एक चांगल्या संघाच्या विरोधात, आणि तेच चित्र पाहायला मिळतंय टीम बुर्दुलच्या माध्यमातून. आज चेंडू पुन्हा एकदा पडल्यानंतर थोडासा बाहेर. वाईट चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या स्कोर वरती ऍड होईल. आतापर्यंत 14 धावा.
यंगस्टर गोलंदाज पाहू शकतो, अपकमिंग यंगस्टर आदर्श पाटील. हा चेंडू नक्कीच नक्कीच रोशनला कुठेतरी प्रॅक्टिसची कमतरता मैदानामध्ये आपल्याला समजतंय, कारण जवळजवळ 1 ते 1.5 महिना झाला रोशन बॅट आणि बॉल पासून कुठेतरी लांब आहे. त्याच मुलं त्याला कुठेतरी मैदानामध्ये स्वतःचा ओरिजिनल खेळ दाखवता येत नाहीये. आता मात्र कव्हर क्षेत्रामध्ये गॅप होता, तिथे क्षेत्ररक्षक सुधीर होते, परंतु चेंडू चकवा देतोय आणि हा येतोय रोशनच्या बॅट मधून पहिला चौकार. पुन्हा एकदा दडपण, चौकार लगावताच पाहायला मिळालं आपल्याला. यंगस्टर वरती थोडस दडपण, हा चेंडू बाहेर फेकतोय, वाईट चेंडू. आतापर्यंत एक्स्ट्रा 3 या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. आता मात्र गुड लाईन स्पॉट वरून सुंदर चेंडू टेकअप घेतोय, रोशनला जखडून ठेवतोय जणू काय. पुन्हा एकदा डॉट चेंडू. पुन्हा एकदा गुड लाईन स्पॉट वरून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यंगस्टर का होईना पण गोलंदाजी मात्र खूप छान करतोय गोलंदाज आदर्श पाडेल. टीम नेवालीकडे मात्र फलंदाजीचे भक्कम पाया होता. अजूनही पाठीमागे पाहू शकतो आपण जयेशला, विजयला, चांगले फलंदाज आहेत, परंतु रोशन जाधव वारंवार बीट होतोय. निर्धाव चेंडू. तर धावसंख्या फक्त 8, सॉरी 19 धावा पाहायला मिळाल्या आपल्याला धावफलकावरती. शेवटचं षटक म्हणजेच गोलंदाजी मार्कवर चौथा ट्रम्प कार्ड पाहायला मिळेल टीम बुर्दुलच्या माध्यमातून. गोलंदाज प्रतीक कोपरकर. या षटकामध्ये ना लखनला आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी घेणं गरजेचं असणार, कारण रोशन वारंवार बीड होतोय. हा शॉर्ट पिच चेंडू होता, एज लागून चेंडू जातोय कीपरच्या पाठीमागे, हा येतोय पहिल्या बॉलवरती चौकार. धावसंख्या धावफलकावरती 23. एक चांगलं टोटल करणं गरजेचं असणार आहे. येणाऱ्या 5 चेंडू मध्ये चौकार षटकार ठोकावे लागतील लखनला. लाभ करण्याचा प्रयत्न होता, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ते क्षेत्ररक्षक आहेत, येतील फेकी करतील तोपर्यंत सहजरित्या 2 धावा पूर्ण. 2 ने स्कोअर कार्ड पुढे जाईल.
ओव्हर पिच चेंडू होता, परंतु कॉम्बिनेशन व्यवस्थित नाहीये बॅट आणि बॉलचं. पुन्हा एकदा गुड रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून या येतील 2 धावा. स्कोअर कार्ड वरती धावसंख्या पाहू शकतो आपण 27 धावा. धावा येणं गरजेचं आहे, रोशन तेच वारंवार सांगतोय. हा चेंडू पूलचा फटका, तिथे क्षेत्ररक्षक येतील तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. काय कॅच पाहायला मिळाली, रनिंग कॅच. तर टॉस साठी यायचंय नागाव विरोधात खिडकाली संघ. दोन्ही संघ नायकांनी इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचे समालोचन कक्षामध्ये. येणारा चेंडू मध्ये मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी येतो एक ताकदवर फलंदाज जय जाधव क्रीज वरती. वेगवान चेंडू, फलंदाजाच्या खांद्यावरून काढलेला वेगाने चेंडू. हा येतोय डॉट चेंडू. हवी तशी फलंदाजी पाहायला मिळाली नाही टीम जय हनुमान नेवाली पाडाच्या फलंदाजांकडून. जिथे निराश केलं प्रथमतः करण, त्यानंतर नितीन, त्यानंतर रोशन, आणि हा सुद्धा शेवटच्या चेंडूवरती लेग बिफोरच्या स्वरूपात फलंदाज जयेश होतोय बाद. आणि एका इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकतो 27 आणि एक 28चं लक्ष असणारे टीम बुरदुल समोर. तर या ऐकूयात नेक्स्ट इनिंग मध्ये आपण प्रसाद भाग्यवंत यांना. ऑफिशियल कॉल आहे आपल्याला देखील. टीम नागावचा कॅप्टन इथे उपस्थित आहेत. टीम खिडकडीचा कॅप्टन आपण लगेच या. बघा आपल्याला ऑफिशियल कॉल असेल असं आयोजकांच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. आपण लगेच टॉससाठी या. येस, अथर्व 11 बुलेट ग्रुप नागाव आणि त्यानंतर योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉससाठी या. टीम नागावचा कॅप्टन आमच्या मध्ये उपस्थित आहेत. यस, तिथे टॉस केला जातोय आणि टॉस जिंकल्या टीम खिडकाळी संघाने. निर्णय यस, डिसिजन पेंडिंग असेल. 4 षटकांची मॅच असेल आणि डिंग ब्रेक्स नसेल अशी देखील आपण नोंद घ्या.
चला स्पीडअप करा आपण. मैदानाच्या आतमध्ये पूर्वार्ध संपल्याने तिथनं उत्तरार्धात झाली आहे सुरुवात. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम जनवान नेवाळीपाड्या संघाने बनवल्यात 27 धावा आणि विजयासाठी बनवल्यात 28 धावा. पुनश्च एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सर्व खेळाडूंचं या स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम. मैदानाच्या आतमध्ये अजय बॉम्बे, सुधीर पाटील. पहिला बॉल अजय बॉम्बेसाठी. अजय बॉम्बेची एक वेगळी शैली आहे आणि इथनं व्हाईटसाठी रेफर केलं जात आहे. अंपायर कडून यांच्याकडनं व्हाईटसाठी रेफर केलं गेलं आहे. हॅलो चेक. तिसरे पंच आमचे सँडी सर देखील इथे उपस्थित आहेत. यस अंपायर ऑनफील्ड डिसिजन काय? ऑनफील्ड डिसिजन यस फेअर डिलिव्हरी. प्रॉपरली चेंडू ज्या प्रकारे ट्रॅव्हल होतो त्या प्रकारे प्रॉपरली लाईव्ह टेलिकास्टवरती आम्ही कॅप्चर करण्यामध्ये थोडासा अडथळा निर्माण होत आहे. आणि अजय बॉम्बेसाठी हा बॉल बॅकफुट जाऊन पंच केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने 2 षटक धावत आहेत. धावा मात्र थांबू शकत नाही आहेत. इथनं आल्या 2 धावा. 2 धावाने आता इथनं श्री गणेश केला टीम एंजल 11 गावदेवी बुद्रुक संघानं धावसंख्या धावफलक 2 या अंकावरती. सामना खूप महत्वाचा आहे. गोलंदाजी मार्क वरती रोशन जाधव. यावेळेस रोशनचा हा बॉल चेंडू पडल्यानंतर ईश्वरच्या हातामध्ये विसावतो आणि दरम्यानचा हा बॉल इथं आलाय डॉट. म्हणजे दडपण आणि प्रेशर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. अजय बॉम्बे जो आता आघाडीला आलाय आणि मागच्या मॅचमध्ये टीम बुर्दुलचा विचार जर केला तर सुधीर पाटील 45 धावा त्याच्या बॅटमधनं बनताना पाहिल्या आणि क्षमता आहे त्याच्याकडे आणि त्याच्याकडे अनुभव देखील आहे. सातत्याने चांगलं क्रिकेट आपल्या गावासाठी अजय बॉम्बे आणि सुधीर पाटीलने दाखवलाय. रोशन जाधव फुलरलींचा बॉल स्वप्ने ड्राईव्ह करतायत. ऑन साईडला क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप मोठी आहे. चेंडू थांबणार नाहीये. अजय बॉम्बेच्या बॅटमध्ये देतो हा पहिला दमदार लाजवाब चौकार. मास्टर टीम बुर्दुल म्हटलं तर अजय बॉम्बे त्याचनंतर भूषण पाटील या नावाने जर हा वेगळाच प्रतिनिधी संघ ओळखला जातोय. रोशनवरती प्रतिहल्ला चौकार. यावेळेचा फुलरलेनचा बॉल सॉफ्ट आणि फुलका ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात नाही आहेत. चेंडू ओव्हर द रोप 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून चाललाय. सीमारेषा बाहेर. अजून एक धडाका अजय बॉम्बेच्या बॅटमध्ये सलगचा दुसरा चौकार. रोशन जाधव वरती प्रतिहल्ला चढवला गेला. धावसंख्येचा विचार जर केला तर 10 धावा धावफलकात लागल्यात. दुहेरी अंकामध्ये धावफलक पुढे सरकला. यावेळेस प्रॉपर मिडल ऑफ द बॅट ज्या नावाची चर्चा आम्ही मगाशीच केली तो अजय बॉम्बे मैदानाच्या आतमध्ये आपला बॅटचा पेस ओपन करत असताना ठोकलाय. बिग 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 लॉंग वे दॅट इज मायटी स्ट्रोक षटकार.
सामन्यामध्ये पण महेश पाटील आणि त्याच सुधीर पाटीलला पाहिलं होतं, जी पार्टनरशिप रंगली होती मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 69 धावा त्यांच्या बॅटमधनं आपण पाहिल्या होत्या. आणि सुधीर पाटीलचा जर विचार केला तर 15 मध्ये 45 धावा त्याच्या बॅटमध्ये देखील म्हणताना पाहिल्या होत्या. परंतु इथनं अजय बॉम्बे आपल्या नावाची छाप मैदानाच्या आतमध्ये सोडती आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 16 या अंकावरती. बॅटिंग करत असताना एंजल 11 गावदेवी बुद्रुक संघ सध्या चांगल्या स्थितीने मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. परंतु इथनं सुधीर पाटील ऑन स्ट्राईक करण्यात आता P1 संपन्न झाल्यात. आता सेकंड स्पेल दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती कार्तिक जाधव 16 धावा धावफलकावरती लागल्यात. 28चं लक्ष चेस करत असताना बुलदूर संघाची सुरुवात चांगली झाली आहे. परंतु नेवाळीपाडा टीमची सुरुवात इथनं मात्र खराब झाली आहे. रोशन जाधववरती प्रतिहल्ला आपण पाहिला. पहिला बॉल डॉट, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर डॉट सारखे 2 चौकारी षटकार. सॉफ्ट हँड फटका ड्राईव्ह करायचा प्रयत्न पंच आमच्यापर्यंत वळतील दरम्यानचा हा एक अतिरिक्त बॉल, अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकेल 17 या अंकावरती. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. सततचा खतरा सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. यावेळेस रिव्हर्सचा फटका टेन्स करायचा होता, परंतु इथनं चेंडू गुडल्या स्पॉटवरती पडल्यानंतर इष्टिकाच्या हातामध्ये विसावतोय आणि दरम्यान इथनं आलाय डॉट बॉल. 17चा खतरा. 17 जानेवारी 2012 हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निधन आणि मुंबईवरती काळा दिवस. 17चा खतरा. यावेळेस सुधीर पाटील वारंवार डॉट बॉलची संख्या होतीये मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा विचार जर केला तर 17 या अंकावरती बॅटिंग करत असताना एंजल 11 गावदेवी बुद्रुक संघ. 4 षटकांची मॅच आणि 4 प्रकारची पूर्वार्धामध्ये बॅटिंग झाली आहे टीम नेवाळीची, नेवाळी पाडाची. इथं गोलंदाजी देखील त्याच प्रकारची करावी लागली. कार्तिक जाधव याने इम्प्रेस केलंय मैदानाच्या आतमध्ये. वारंवार सलगचा पहिला बॉल जरी इथनं खराब आला, त्यानंतरचे सलगचे 3 बॉल कार्तिकने देखील इथनं डॉट फेकले. सामन्यामध्ये देखील नक्कीच मजा निर्माण होईल, कारण कार्तिक सेकंड स्पेलमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय, लेंथवरती गोलंदाजी करतोय, व्हेरिएशन करतोय प्रत्येकी बॉलवरती. सुधीर पाटीलला थांबवतोय. सुधीर पाटीलसाठी हा बॉल पंच जगदीश दूधकर आमच्याकडे वळतील. दरम्यानचा आला इथनं खराब बॉल. अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे 18 या अंकावरती. बॅटिंग करत असताना एंजल 11 गावदेवी बुद्रुक संघ. यावेळेस तकदीर सुधीर पाटील साठी हा बॉल पहिल्या टप्प्यावरती निघून जातोय. सीमा रेषा बाहेर येतोय हा तकदीर पाटीलच्या बॅट मधनं. आणखीन एक तडाखा, चौकार. यावेळेस कार्तिक जाधव वारंवार गुडल्या स्पॉटचा वापर करतायत, परंतु धावा इथनं कमी आहेत. 4 ने आता धावफलक पुढे सरकले. धावसंख्या धावफलक जाऊन पोहोचली 22 धावा धावफलकावरती. अद्याप बुद्रुक संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उभी आहे, कारण पहिल्या सामन्यामध्ये देखील आपण सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत पाहिलेत. सुधीर पाटील ऑन स्ट्राईक, सॉफ्टवेअर फटका ड्राईव्ह करतात ऑन साईडला. दीपमय क्षेत्ररक्षक नितीन जाधव तिथे उपस्थित आहेत. सिंगल आपण थांबू शकत नाहीये. सिंगलच्या मध्ये 7 धावफलक 1 ने पुढे सरकेल 23 धावा. तर टीम खिडकाळी संघ आपला डिसिजन काय आहे? येस, फिल्डिंग आहे. टीम खिडकाळी संघाने प्रथम नाणेफेकी जिंकली आणि प्रथम ते फिल्डिंग करतील. बघा, एका बाजूला मलंगड विभागातील दादा संघ, दोन्ही संघ एकाच विभागातील आहेत आणि एकाच कॅलिबरचे संघ आहेत. आणि आता इथनं मात्र 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे 23 धावा. अजय बॉम्बे ऑन स्ट्राईक. मी मगाशी म्हटलं की कदाचित अजय बॉम्बे या मॅचमध्ये आघाडीला आला आहे, पण तू मागच्या मॅचमध्ये सुधीर पाटीलचं कौतुक करावं, महेश पाटीलचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. काय इनिंग साकारली आहे. तब्बल 69 धाव्याची पार्टनरशिप आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिली आहे. तो इथे देखील हे 2 खेळाडू हा सामना फिनिश करतील का?
कारण सुधीर पाटील स्ट्राईक आहे, ज्याने मागच्या मॅच मध्ये 15 मध्ये 45 बनवल्या. तो स्ट्राईक वरती सुधीर पाटील. गोलंदाजी मार्क वरती आता लखन जाधव. तिसऱ्या षटकामध्ये अनुभवाची गुरुकिल्ली लखन जाधवकडे देखील आहे, कारण लखन जाधवचा विचार केला तर टेनिस बॉल विश्वामध्ये लखन जाधवने आपल्या गावासाठी खूप काही केलंय. बघा अनुभव देखील फारसा आहे, कारण अनुभवाची गुरुकिल्ली असणं हे गरजेचं आहे, कारण लखन जाधव अनेक वर्ष आपल्या संघासाठी चांगले योगदान दिलंय. यावेळेस आणखीन एक प्रचंड वेग, भन्नाट वेग या चेंडूमध्ये. चेंडू पडल्यानंतर प्रेक्षकाच्या हातामध्ये विसावतो आणि दरम्यान हाई बॉल इथनं आलाय डॉट, म्हणजे दडपण आणि प्रेशर टाकण्याचं काम गोलंदाज लखन जाधव मैदानाच्या आतमध्ये करतोय. सुधीर पाटील ऑन स्ट्राईक आहे. बघा सुधीरच्या बॅटमध्ये देखील एक चौकार आलाय. सुधीर साठी हा बॉल सॉफ्टवेअर फटका ड्राईव्ह करताय शतक डायरेक्ट हिटचा प्रयत्न. हो डायरेक्ट दिली आहे इथनं आणि फलंदाज इथनं बाद होईल. बिग विकेट डाऊन रनआउटच्या स्वरूपात अजय बॉम्बे बॅक टू पवेलियन. दडपण आणि प्रेशर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. लखन जाधव अनुभव खूप आहे, अनुभवातून ठासून भरलाय, परंतु इथं नवीन बॅट्समन आता मैदानात दाखल झालाय. हलक्याशा हाताने ड्राईव्ह करतायत चेंडूला. डीप पॉइंट मध्ये शतक तैनात आहेत आणि सिंगल मिळेल. सिंगलच्या माध्यमातून आता संघ जाऊन पोहोचेल 24 अंकावरती 24. तिसरं षटक प्रगतीपथावर लखन जाधवचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण सलगचे 2 बॉल डॉट, त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात विकेट आणि आता चौथ्या बॉलवरती आली आहे सिंगल, म्हणजे अद्याप विजयासाठी बनवायच्या 4 धावा इथनं एंजल 11 गावदेवी बुद्रुक संघाला. यावेळेस रिव्हर्सचा फटका अटेन्स केला. डीप पॉइंट मध्ये शतक तैनात. थोडेसे फंबल झालेत, परंतु एकच धाव मिळते. एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 25 धावा. आता इक्वेशन आपण बदलताना पाहतोय. येणारे 7 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत 3 धावा. हाय व्होल्टेज मॅच, हृदयाची ठोके वाढवणारी मॅच आहे, कारण सामना तेवढाच महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. पण तो क्रिकेटचा खेळ आहे, सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट आहे. कभी बाजी इधर तो कभी बाजी इधर. लखन जाधव ऑन स्ट्राईक. यावेळेस आनंद कार्पेट मोठा फटका लॉक करायचा प्रयत्न. इथनं आलाय डॉट बॉलच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक देखील तिसरं संपूर्ण होत आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येच्या फलकावरती फक्त आणि फक्त एका गड्याच्या मोबदल्यात 25 धावा. आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या त्या फक्त आणि फक्त 3 धावा. डीजे आला असता टीम जनमान नेवालीपाडा संघाला, पण तो अद्याप सामना बॅलन्स आहे. क्रिकेटचा खेळ आहे, सरकार रंग बदलणारा क्रिकेट. कभी बाजी इधर तर कभी बाजी इधर. 6 मध्ये 3 ची गरज आहे. कोणता संघ हा सामना जिंकेल याचं उत्तर अद्याप मैदानाच्या आतमध्ये उभे आहे, कारण एकाच 6 चेंडूमध्ये 1 धाव डिफेन्स होताना पाहिली आहे. 6 मध्ये 30 धावा, 36 धावा देखील डिफेन्स होताना पाहिल्यात. पहिला बॉल लेग स्टिकच्या बाहेर. अंपायर जगदीश दुधकर सर आमच्यापर्यंत वळत आहेत आणि दरम्यानचा इथं आला व्हाईट बॉल. गोलंदाजी मार्क वरती आपण करण ठाकूर यांना पाहतोय, जे 4थ्या षटकामध्ये
गोलंदाजी मार्क वरती आलेत आणि जेडी जय जाधव देखील थोडेसे नाराज दिसत आहेत, कारण कदाचित हवी तशी फलंदाजी झाली नाही. परंतु हा चेंडू पडल्यानंतर हलकासा बाउन्स पाहिला, त्यानंतर थोडीशी मिस्टेक होती आणि इथनं दुसरी धाव देखील कंप्लीट केली. तिसरी धावीचा प्रयत्न, फलंदाजी इथनं मात्र बाद होईल. विकेटचं पतन आणि आणखीन एक धक्का. टीम एंजल 11 गावदेवी बुर्दुल संघाला विकेटचं पतन. मास्टर थँक्यू सो मच. सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली आहे. कोणता संघ सामना जिंकेल आणि उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल, हा बॉल निर्णायक आहे. सॉफ्टवेअर प्रकार ड्राईव्ह करतात, ऑन साईडला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. विकेटचं पतन, आणखीन एक धक्का. टीम बुर्दुल संघाला विकेटचं पतन. मध्ये सामना पाहिला होता, तब्बल अक्षय पाटीलनं 6 मध्ये 2 धावा डिफेन्स केल्या होत्या. इथनं करण ठाकूर या धावा डिफेन्स करेल का, हा प्रश्न आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस सॉफ्टवेअर प्रकार ड्राईव्ह करतात, ऑन साईडला डिफेन्स तैनात आहेत. इथनं राहण्याची संधी नक्कीच झाली होती, पण तो प्रॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज सेफली पोहोचतायत आणि या सामना जिंकलाय टीम एंजल 11 गावदेवी बुर्दुल संघ. हार्ड लक टफ लक टीम जय हनुमान.